श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय। नमस्कार। आज दिनांक 3 मार्च। श्रीराम जय राम जय जय राम। प्रपंच जरुरीपुरताच करावा। नमस्कार। आज दिनांक 3 मार्च। श्रीराम जय राम जय जय राम। प्रपंच जरुरीपुरताच करावा। पुष्कळ लोक जोडधंदा करतात, म्हणजे त्यांचा एक मुख्य धंदा असतो आणि त्याला मदत म्हणून दुसरा धंदा करतात। त्यांचे सर्व लक्ष मुख्य धंद्याकडे केंद्रित झालेले असते। म्हणजे जोडधंद्यामुळे जर मुख्य धंद्यात व्यत्यय येऊ लागला तर तो जोडधंदा जरुरीप्रमाणे बंदही करतात, किंवा नफा नुकसानीचा प्रसंग आला तर जोडधंद्यातल्या नफा नुकसानीकडे विशेष आस्थेने पाहत नाहीत। प्रत्येक माणसाने परमार्थ हा मुख्य धंदा ठेवून प्रपंच हा जोडधंदा म्हणून करावा। म्हणजेच प्रपंचात होणाऱ्या लाभहानीचा परिणाम भगवंताच्या अनुसंधानावर होऊ देऊ नये। परमार्थाच्या आड प्रपंच न येईल अशा युक्तीने वागावे। भाजीला जसे मीठ लागते तसाच परमार्थाला प्रपंच लागतो। मीठ नसेल तर भाजी आणणी लागते, पण मीठ जास्त झाले तर भाजी खावत नाही। त्याचप्रमाणे प्रपंच आणि परमार्थ यांचाही संबंध आहे। काही लोकांना सवयीने मीठ जास्त लागते, तसे ज्यांना प्रपंचाची सवय झाली आहे त्यांना तो जास्त लागतो। त्यांची गोष्ट निराळी। पण ज्यांना प्रपंच नवीन सुरू करायचा आहे त्यांनी तरी तो बेतानेच करावा। भगवंत डोळ्यांपुढे ठेवून वागावे। प्रपंचात व्यवहार जतन करावा खरा, पण प्रपंच हाच काही सर्वस्व नव्हे। भगवंताचा विसर हा कोणत्याही कारणाने झाला तरी तो काही बरा नाही। मग प्रपंचात सुखसोयी असल्यामुळे तो हो, किंवा प्रपंचात दुःख झाल्यामुळे हो, प्रत्येकाला प्रपंचाची अत्यंत जरुरी आहे। पण आपण त्याला वाजवीपेक्षा जास्त महत्त्व देतो आणि त्यामुळे सर्व बिघडते। प्रपंच म्हणजे तो पाहिजे आणि दुःख नको असे म्हणणे हे वेडेपणाचे आहे। मूल असेल तर ते कधीतरी आजारी पडायचेच। प्रपंच हा कुणाला सुटला आहे का? हा प्रपंच हा संसार भगवंतानेच उत्पन्न केला आहे, तर तो कुणाला कसा सुटेल? तसा नुसता प्रपंच तापदायक नाही, तर आकुंचित प्रपंच हा तापदायक आहे। ज्याप्रमाणे आपण आपल्या या खिशातले पैसे त्या खिशामध्ये ठेवतो, त्याचप्रमाणे प्रपंचातले आपले मन काढून भगवंताकडे लावावे। तसे करण्यात खरे समाधान आहे। नवरा बायकोचे ध्येय एकच असेल तर त्यांचा प्रपंच सुखाचा होतो। जो मनुष्य हौसेने प्रपंच करेल त्याला तो करायला 24 तासही पुरणार नाहीत, पण जो जरुरीपुरता प्रपंच करेल त्याला 3-4 तासही पुरतील। प्रपंचामध्ये कर्तव्याला चुकू नये, पण त्यामध्ये आसक्तीने गुंतून राहू नये। आपले व्यवहाराचे कर्तव्य मनापासून केल्यानंतर त्याचे फळ रामाकडे सोपवावे। रामाचे नाव शक्य तितके घेऊन आपले मन त्याच्या ठिकाणी चिकटवावे, यासाठी त्याची मनापासून प्रार्थना करावी। प्रपंच हा मोडक्या वस्तू नीट करण्याचा कारखाना आहे। तिथे मोडक्या वस्तू जितक्या जास्त असतील तितकी शिकणाऱ्याला संधी जास्त असते। श्रीराम जय राम जय जय राम। महाराज म्हणतात की आपण आपला प्रपंच हा अगदी जरुरीपुरता करावा, आणि इथे ते सुंदरपणे सांगतात की जसं जेवण आणि मीठ यांचा संबंध आहे तसा आपला प्रपंच आणि परमार्थ असणं आवश्यक आहे। म्हणजेच प्रपंच हा मिठाप्रमाणे असावा आणि जेवण हे मुख्य परमार्थाप्रमाणे असावं। तसंच महाराज म्हणतात की आपण प्रपंचात आपली सगळी कर्तव्य अगदी योग्य जबाबदारीने पार पाडावी, पण तो आधार न वाटावा। आपण त्यातल्या विषयात गुंतून न राहावं
आणि फळाची मुळात अपेक्षा करू नये. माझा भगवंत माझ्या कर्माचं जे काही फळ मला देईल त्यात मी समाधानी राहील, ही वृत्ती असावी. म्हणजेच मग आपला प्रपंच आणि परमार्थ अगदी म्हणजेच मग आपला परमार्थ आणि प्रपंच हे दोन्हीही नीटनेटकेपणानेच होऊ शकतील आणि आपलं जे अंतिम शाश्वत साध्य आहे आयुष्याचं, भगवत प्राप्तीचं, तेही आपण निश्चितपणे गाठू शकतो. म्हणूनच आपण आपल्या गुरुने दिलेलं साधन अगदी चिकाटीने श्रद्धेने करावं आणि मग आपल्याला समाधान आणि आनंद हे निश्चितपणे प्राप्त होईल. तुम्हा साऱ्यांसाठीच खूप सारी गुरु ब्लेसिंग्स. श्री स्वामी समर्थ. जय गुरुदेव.